खंबालपाडा संघाच्या खेळाडूंना सर्वांना विनंती की आपण जेवण करून घ्यायचे. यावेळेस मात्र पहिला चेंडू संदेशने घेऊन काढला. चेंडू दोन खेळाडूंच्या गॅप मध्ये जातोय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी पहिला चौकार संदेशच्या बॅटमधला. जी आमची मेन एंट्री तिथे भरपूर बाईक आहेत. जरा मित्रांनो जरा काढायच्यात लवकर लवकर. वारंवार ही सूचना तुम्हाला पोहोचवतोय. 3 संघ आपण बघतोय टॉप 4 मध्ये पोहोचलेत. खंबालपाडा, साई शब्द खंबालपाडा, जीजी स्पोर्ट वाकलन आणि वाडेकर 3 संघ टॉप 4 मध्ये पोहोचले आणि यातून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर ड्रॉ सुद्धा उडवला जाईल 4 संघांमध्ये. चिठ्ठ्या उडवल्या जातील 4 संघांमध्ये. पंकज यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रावतोय. आता मात्र विशाल म्हात्रे चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फेकी करतोय. एक धाव मात्र इथे सर्वांनी गाड्या साईडला घ्यायच्या. आमची जी मेन एंट्री कोळेगावच्या इकडे येण्याची. तसेच नवनाथ फौजदार खाडी व्यासपीठावरून स्थान बनवायचे. एक जबरदस्त खेळाडू खाडीगावचे नवनाथ फौजदार. एवढे चांगले पंच सुद्धा आहेत. पंकज यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रावतोय लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या मधून. लॉंगॉप रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. साहिल तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. साईनाथ भोईर निजेपाडा व्यासपीठावरून स्थान बनवायचे. नक्कीच मान्यवर सुद्धा येतात. त्यामुळे आपल्या नक्कीच समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मी गॅरंटी देऊ शकत नाहीये. कारण की मान्यवरांचा सुद्धा सत्कार करावा लागतो. धावसंख्या 7. कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आपल्या सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचंही इथे आगमन होतोय. आता यावेळेस माझा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रावलतोय. स्क्वेअरला एक रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. उचलतोय. फेकी करतोय. राजेशला एक धाव मिळते. राजेश पुस्तक वैयक्तिक 3 धाव होती. संदेश पाडी यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले सलग. तर सुभाष आनंद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये वार्षिक संदेशसाठी. धावसंख्या 8. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी. म्हणजे साई भोईर घेसर समाजसेवक यांच्याकडनं बेतवडे संघाच्या कोणत्याही खेळून 3 चौकार सलग किंवा 3 सलग षटकार मारले तर 3000 रुपये वार्षिक बेतवडे संघासाठी. जेव्हा जेव्हा साईनाथ भोईर आमच्या व्यासपीठ होतात नेहमी बक्षिसांचा वर्षाव करतात. हे मान्यवर आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व. नक्कीच आपण थोड्याच वेळात आपण भोजनाला सुद्धा सुरुवात होणार आहे. तर आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना खेळाडूंना विनंती की आपण व्यवस्थित जेवणाचा लाभ घ्यायचा, आस्वाद घ्यायचे. कोणी घाई करू नका. म्हणजे आपल्या पत्रावर एकाच जागेवर टाकायचे. यावेळेस मात्र संदेशने खेळून काढला. चेंडू विशाल म्हात्रेच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. अप्रतिम सुरुवात आपल्याला बघा मी ते बेतवडे संघाकडनं. 18 धावा कुठल्या तब्बल पहिल्या. पंकज चौधरीने 18 धावा दिल्या. एक चांगली सुरुवात आपल्या बघा मी ते बेतवडे संघाकडनं नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर. आणि आजच्या दिवसात आपल्याला समजणार आहे की आदर्श संघ कोणता संघ ठरतोय. ज्या संघाला सुद्धा एक अप्रतिम चषक दिला जाणार आहे.
शेवटच्या सत्रात आपल्याला समजणारे मच्छिंद्र सर ही ओळख आहे या स्पर्धेची. दरवर्षी आदर्श म्हणून एक संघ निवडला जातो. आणि सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे की जेवताना आपण थोडीशी घाई करू नका. अन्नाचा स्वाद घ्यायचे, कोणी अन्न फेकू नका, शिस्त बाळगा. दुसरं षटक येतो गोलंदाज श्याम दातीलकर. शाखेला फलंदाज राजेश भोईर. आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी आपण बघितली राजेश भोईरची. यावेळी स्वतःचे डॉक्टर करतोय कव्हर पॉईंट रिजन मध्ये. सूरज कोणती चूक करत नाहीये. राजेश बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज बाद होतोय. आमची जी समोरची मेन एंट्री तिथे कोणी बाईक पार्किंग करू नका. जरा सहकार्य करायचे. वारंवार ही सूचना केली जाते तरी बाईक पार्किंग होत आहेत. थोड्याच वेळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचंही आगमन होणार आहे. रस्त्यात कोणी गाड्या लावू नका. आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आपल्याला आयोजकांनी. 18 धावसंख्येत पहिला फलंदाज बाद होतो बेतवडे संघाचा राजेश भोईर श्याम. यावेळेस मात्र संदेश घेऊन करण्यात तोच क्षेत्ररक्षक, तोच गोलंदाज. आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा मी समालोचन करतो नक्कीच गुरुनाथ पाटील यांचं नाव घेणार. कारण की खार्डीच्या स्पर्धेत खरंच अप्रतिम त्यांची कामगिरी असते. गावदी क्रिकेट क्लब खार्डी प्रमुख आयोजक जरी आपण म्हणजे दिनेश पाटील साहेब असले तरी गुरुनाथ पाटील पूर्णपणे देखरेख करतात त्या स्पर्धेची. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर काही कालही असाच सामना झाला होता प्रसाद सर. नवापाडा विपक्ष खांबालपाडा संघाने पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या होत्या. नंतर दुसरं षटक रुपेश म्हात्रे नवापाडा संघाचा ज्याने मेडन षटक टाकलं होतं. तीच परिस्थिती आता मात्र आपण बघतोय. पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या. मात्र श्याम 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद करतोय. आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 2 हॅट्रिक पूर्ण झाले या स्पर्धेमध्ये. पहिली हॅट्रिक किरण म्हात्रेने पूर्ण केली खोनी संघाच्या, तर दुसरी हॅट्रिक रवी खाडे खांबालपाडा संघाचा. बघा जर तिसरी हॅट्रिक श्याम दातीलकर पूर्ण करतोय का. धावसंख्या 18. अप्रतिम स्पर्धा आपण या मैदानाचं नामकरण आपण मिळतं वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाडी क्रीडांगण सौजन्य जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे. अप्रतिम स्पर्धा आणि तेवढंच चांगलं मैदान. यावेळी मात्र चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडू टावळतोय. मिड विकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचलतोय, फेकी करतोय. केतन येतोय चेंडू खाली. एक धाव मात्र इथे मिळते. प्रशांत एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या बेतवडे संघाची 2 गडी बाद 19. अप्रतिम सुरुवात. 3 संघ आपण बघतोय टॉप 4 मध्ये पोहोचले. साई श्रद्धा खांबालपाडा, जीजी स्पोर्ट वाकलन आणि वाडेघर. आणि यातून एक संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल. त्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जीजी स्पोर्ट वाकलन संघ गावदेव क्रिकेट क्लब खार्डी संघाची स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. यावेळी मात्र कैलास तांडेलने खेळून काढला चेंडू. साहिल परब कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. किशान 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 आज मात्र अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि आमच्या मान्यवरांना अप्रतिम संगीत मी म्हणेन डीजे मास्टरच्या माध्यमातून. आमचे डीजे मास्टर हरेश पाटील अप्रतिम संगीत ऐकू द्या. आपण म्हणजे आता यानंतर अजूनही प्रसाद सर 3 सामने शिल्लक. नक्कीच या सामन्यानंतर ब्रेक सुद्धा होईल. तर सर्व प्रेक्षकांनी जेवून घ्यायचे मित्रांनो. जेवणाचा स्वाद घ्यायचंय.
आयोजकांनी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आपल्याला, जेवणाची व्यवस्था केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. मित्र मी तर कौतुक करेल ते म्हणजे गोलंदाज श्याम भोईरचा, ज्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 3 फलंदाज बाद केलेत, ओव्हर हॅट्रिक इथं पूर्ण केले मी म्हणेल श्याम दातीलकरने. यावेळेस मात्र सुख खेळायचा प्रयत्न होता, पायचीचा अपील केला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅटने 1 धाव येते, धावसंख्या 1 वरती, धावसंख्या 20. यावेळेस मात्र रोहितने खेळून काढला चेंडू, ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. विशाल मात्रे चेंडू खाली येतोय, उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळते इथे रोहित तांडेलला, 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. पहिल्या षटकात 18 धावांनी, या षटकात फक्त 3 धावा आणि 3 गडी बाद केले श्याम दातीलकरने. अप्रतिम कमबॅक केले ते म्हणजे खाडी संघाने. अप्रतिम स्पर्धा आपण खमालपाडा संघ आपण जेवून घ्यायचे, कारण की या सामन्यानंतर ब्रेक होणार आहे. यानंतर फक्त 3 सामने उरलेत, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. जीजी स्पोर्ट वाकलन संघ टॉप 4 मध्ये, वाडेकर संघ आणि साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडा. नक्कीच खूप मजा येणार आहे या नंतरच्या 3 सामन्यानंतर बघायला मच्छिंद्र पाटील सर. कारण एका बाजूला आपण बघतोय जीजी स्पोर्ट वाकलन संघ खूप फॉर्मात असणारा संघ आहे, परंतु या संघाला खंबाळपाडा संघाने 2 वेळा पराभूत केलंय, हे लक्षात घ्यावं लागेल. कारण प्रतिम स्पर्धा तेवढे चांगले सामने इथे बघायला मिळणार आहेत टॉप 4 मध्ये. 3 दावेदार संघ मी म्हणेन नक्की, साई श्रद्धा खंबाळपाडा, जीजी स्पोर्ट वाकलन आणि वाडेकर, म्हणजे 3 बलाढ्य संघ टॉप 4 मध्ये. यातून जिंकणारा एक संघ टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. यातून जिंकणारा संघ मच्छिंद्र सर कमीत कमी पहिला, दुसऱ्या, तिसरा किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो. कमीत कमी घरी जाता आपल्या एक ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि 50,000 रुपयाची रक्कम. म्हणजे कोणता संघ टॉप 4 मध्ये पोहोचतोय, कोणता संघ या स्पर्धेतनं बाहेर जातोय आणि त्या संघाला पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्या, त्या दुसऱ्या षटकात फक्त श्याम दातीलकरने 3 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. पण तिसरं षटक कोण घेऊन येते? गोलंदाज आहे विशाल मात्रे. कारण श्याम दातीलकर सारखा आपण खूप अनुभवी खेळाडू या संघामध्ये, पूर्णपणे जिम्मेदारी घेतली मी म्हणे श्याम दातीलकरने. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. एक धाव मी दे, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 22. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 22 धावा धावपलकर. पहिल्या षटकाच्या संघाने 18 धावा कुठल्या जातो संघ थोडासा बॅकफुटवर दिसतोय. आता मात्र विशाल म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र प्रशांत तांडेलने घेऊन काढला चेंडू, लॉंग ऑफच्या डोक्यावरना बिग 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 षटकार. साने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 28. आपण साई भोई घिसार यांच्यानं 3 चेंडू 3 षटकार किंवा 3 चेंडू 3 चौकार जरी मारले बेदवडे संघाने, तरी आपण 3,000 रुपये पारितोषिक आहे. साईनाथ भोईर साहेब घिसार एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली होती, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांचा संघ पराभूत झाला. साने धावसंख्यावरती धावसंख्या दाटे. उत्तर शिव संघाविरुद्ध त्यांचा संघ पराभूत झाला, मात्र उत्तर शिव संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेला. विशाल म्हात्रेचा मात्र स्वागत केलं ते प्रशांत तांडेल, एक अप्रतिम खेळाडू आपल्या ठाणे जिल्ह्यातील, ज्याने खऱ्या अर्थाने घोतडे गावाचं नाव उंचावलंय. पद्माकर भोईर असो, प्रशांत तांडेल असो, 2 खेळाडू आवर्जून नाव घेतले जातात. जेव्हा जेव्हा बेतोडा संघ खेळतो अप्रतिम 2 खेळाडू आपल्याला अष्टपैलू खेळाडू आहेत, पद्माकर भोईर आणि प्रशांत तांडेल. कित्येक सामने बेतोडे संघाला जिंकून दिलेत प्रशांत तांडेल आणि पद्माकर भोईर यांनी.
जेव्हा जेव्हा संघाला गरज असते मी म्हणेल बेदोडे संघाला तेव्हा तेव्हा आपण मध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपण बघितले. पद्माकर भोईर सर्वात अनुभवी खेळाडू या संघामध्ये बघतोय. त्यानंतर कैलास तांडेल त्यांच्यासोबत सोपान पाटील आहेत, राजेश भोईर आहेत, संदेश पाटील. त्यामुळे नवोदित खेळाडूंना सुद्धा संधी दिली आहे. नितीनला संधी दिली आहे. रोहित तांडेलला सारख्या खेळाडूला एक संधी मिळाली आहे मी म्हणेन. हे खेळाडूंना संधी मिळणं खूप गरजेचं आहे. विशाल रॅटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होतो. चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने येतोय. यष्टीरक्षक श्याम कोणती चूक करत नाहीये. हेमंत म्हात्रे सुद्धा थोडेसे घाबरले होते कारण ज्या वेगाने बॅट फिरवली होती मी म्हणेन. प्रशांत दांडेल काहीतरी पंचांशी बातचीत करत आहेत. मेन पंच आपण बघतोय प्रकाश पवार आणि स्केलचे पंच आहेत देवानंद पाटील. अतिशय 6 दिवस आपण बघतो या पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. प्रसाद सर जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे या पंचांचं. तसेच सोमनाथ पाटील सुद्धा आपण बघतोय पंच. विशाल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, पंच वाईटची खूण करतायत. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर जातोय चेंडू. अवांतर एक धाव मिळते ती म्हणजे बेतोडे संघाला. बेतोडे संघाची धावसंख्या देते 29. तिसरं षटक मार्गस्थ असताना क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय. खाडी विपक्ष बेतोडे. खाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शॉर्ट फायनल एक रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघतो अनिकेत, ज्याने 5 चेंडूमध्ये 5 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावरती नोंदवलाय गोलंदाजी करत असताना. असा गोलंदाज आपण क्षेत्ररक्षण करताना बघतोय शॉर्ट फायनल एक रिझन मध्ये. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने निघतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र प्रशांत तांडे सारख्या खेळाडूला पूर्णपणे शांत ठेवले. तो म्हणजे फलंदाज गोलंदाज विशाल म्हात्रेने अप्रतिम फलंदाजी केली. खोनी संघाविरुद्ध विशाल म्हात्रेने संघाला विजय संपादन करून दिला. सेकंड प्रशांत तांडेल. धावसंख्या 29. तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 29 धावा बेतोडे संघाच्या. यावेळेस मात्र पुढे घेण्याचा प्रयत्न, प्रेशर प्रेशर पूर्णपणे दबाव दिसतो म्हणजे प्रशांत तांडेल वरती. आता जेव्हापासून हेमंत म्हात्रे समोर क्षेत्ररक्षण करण्याला आलेत त्यापासून मात्र धाव मिळत नाहीये बेतोडे संघाला. प्रशांतला कोणतीही संधी मिळत नाहीये. पूर्णपणे दबाव दिसतोय तो म्हणजे प्रशांत तांडेल वरती. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिल्यात गोलंदाज विशालने. त्यातच एक चेंडू स्वेअर आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या ती बेतोडे संघाची फक्त आणि फक्त 29 धावा. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जर्मन क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून मकर संक्रांत निमित्त ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड करतोय, षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बेतोडे संघाची धावसंख्या दिली फक्त आणि फक्त 30 धावा. ज्या संघाने पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या होत्या तो संघ मात्र आता 30 धावा, कारण 2 षटकात फक्त 12 धावा आल्या आहेत. डीजे Exclusive remix by DJ Swahili. आमच्या व्यासपीठावरती राममाई साहेब शिलगाव यांचा सत्कार करतील नितेश पाटील, कारण की राममाई एक जबरदस्त खेळाडू आहेत शिल संघाचे. त्यांचाही सत्कार होईल. नितेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या व्यासपीठावरती नितेश पाटील त्यांचा सत्कार करत आहेत. आपण ऐवा कॅशसाठी आपण 300 रुपयाचं पारितोषिक आहे सुभाष आनंद पाटील यांच्याकडनं, आणि एक टी शर्ट सुद्धा आपण बघतोय करण राजपुरे साहेबांकडनं. आणि जेव्हा शेवटचा सामना असेल मच्छिंद्र सर, शेवटच्या सामन्यासाठी षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकाने ऐवा कॅश पकडला तर 500 रुपयाला पारितोषिक आहे सुभाष आनंद पाटील यांच्याकडनं. व्यासपीठाची जी लहान लहान मुले त्यांनी थांबू नका तिथे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती चौथं षटक गोलंदाज केतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दी 30. प्रति षटकामध्ये 10च्या सरासरी धावा कुठल्या त्या म्हणजे बेतोडे संघाने पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या होत्या, परंतु श्यामने 3 धावा दिल्या आणि विशाल म्हात्रेने फक्त 9 धावा दिल्या. जेवणाला सुरुवात झालेली आहे तरी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे घाई करू नका, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. केतन प्रशांत
मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. पूर्णपणे दबाव दिसतोय तो म्हणजे प्रशांत तांडेलवरती, कारण की कोणतीही संधी देत नाहीये. कारण प्रशांत तांडेल एक चांगला फलंदाज आहे, पण त्या फलंदाला पूर्णपणे खाडी संघाने बांधून ठेवलंय. नक्कीच आपल्याला जमेल तेवढंच जेवण घ्यायचंय. जेवण कोणी फेकून देऊ नका ही विनंती आपल्याला. आणि जे आपल्या डिश आहेत जेवणाच्या त्या व्यवस्थित एकाच जागेवरती टाकायचे आहेत. आमचे आयोजक तिथे असतील, आपल्याला सांगतील की डिश कुठे जेवल्यानंतर टाकायचे आहेत, परंतु व्यवस्थित टाका मित्रांनो. नक्कीच जेवणाला सुरुवात झाली. सर्वांनी लाईनीत आस्वाद घ्यायचंय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आपल्या बघा मिळते. मच्छिंद्र सर काय सांगाल? प्रशांत तांडेसारखा एक चांगल्या फलंदाला पूर्णपणे बांधून ठेवले ते म्हणजे खाडी संघाने. नितीन, प्रशांतचा फुटवर नाहीये बघा, तो प्रत्येक चेंडू बॅकफुटला खेळतो आणि त्याचा अभ्यास गोलंदाजी केलाय. आणि ज्यावेळी हेमनला आपण बघू समोर एकदम ठेवलाय, त्याच्यावर दडपण निर्माण झालंय. आणि हेच कारण की त्याला चांगली फलंदाजी करता येत नाही, प्रेशर आहे त्याच्यावरती. नक्कीच, कारण की इंटरनॅशनलचा विचार करता सर्वात चांगला फुटवर्क वीरेंद्र सेवाग केतन राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पायचीचं अपील केलं ते. पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होतोय, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता मी म्हणेन. एक धाव मी दे. पायचीचं अपील केलं होतं मी म्हणेन. एक धाव मात्र इथे मिळते ती म्हणजे बेतोडे संघाला. बेतोडे संघाची धावसंख्या देते फक्त आणि फक्त 31 धावा. ज्या संघाने आपण सुरुवात चांगली केली होती राजेश भोयर आणि संदेश पाटीलने, तब्बल 18 धावा कुठल्या होत्या प्रसाद सर, परंतु त्या धावांचा वेग पूर्णपणे कमी केला ते म्हणजे श्याम दातीलकर या गोलंदाने. वारंवार दडपण असतं खाडी संघावरती. मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी पण सुद्धा सांगितलं, कारण की या संघाला आपण खूप दडपण असतो. बघा हा संघ आज टॉप 4 मध्ये पोहोचतोय का बेतोडा संघ त्यांना त्यापासून रोखतोय. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रोहित तांडेलने खेळून काढला. चेंडू ट्राव होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते विशाल मात्रे, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. अप्रतिम कामगिरी करतोय तो म्हणजे गावदेव क्रिकेट संघ खाडी. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 32 धावा धावपलकावर. 14 षटक मार्गस्थ असताना केतन अप्रतिम गोलंदाजी करतोय. केतनने आतापर्यंत 4 चेंडू टाकले आहेत, फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. खाडी संघ आपण विचार केला तर 11 फलंदाज मच्छिंद्र सर या संघामध्ये आहेत. केतन यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, पायचीचा अपील, फलंदाज बाद. प्रशांत तांडेल बॅक टू पॅव्हेलियन. प्रशांत तांडेलने फक्त 11 चेंडूमध्ये 9 धावा केल्यात. जेवणाला सुरुवात झालेली, परंतु सर्वांनी रांगेत जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सर्वांनी जेवायचे. खंबाळपाडा संघ, वाकलन संघ आपण इथं आला असेल तर आपण जेवण करून घ्यायचे. वाडेकर संघ आपण इथं आला असेल तर आपण जेवण करून घ्यायचे. सिद्धू नक्कीच सर्व ज्या पत्रावळी त्या खजानीत टाकायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की कुणी आपण पडद्याच्या आतमध्ये बसू नका मित्रांनो. आयोजक आम्हाला सूचना करतायत. नक्कीच बाळा आहेत मला वाटतं, एक जबरदस्त गोलंदाज खाडीचे. अष्टपैलू खेळू म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. साई स्क्रीनच्या मागे आपण पत्रावळी फेकू शकता. धावसंख्या ती धावपलकर आपण बघतो फक्त 32. आणि मच्छिंद्र सर एक विचार केला तर नक्कीच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा याच 2 संघामध्ये सामना होणार आहे. बेतवडे विपक्ष खाडी असा सामना होणार आहे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. केतन राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतो इथे. त्रिपाचित अजय बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट.
मला वाटतं सर कोणी विचारही केला नसेल मच्छिंद्र सर, ज्या संघाने पहिल्या षटकात 18 धावा गुडल्या होत्या त्या संघाची धावसंख्या ती 4 षटकांची समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 32 धावा धावपलकावर. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे कधीही काय होऊ शकतो. चला जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण इथं आला असाल तर आपणही जेवण करून घ्यायचंय, कारण या सामन्यानंतर ब्रेक असणार आहे. उमेश आलेले आहेत, नक्कीच उमेश मला दिसत आहेत, कारण उमेश यांचा वाढदिवस सुद्धा होता त्या दिवशी. ज्या प्रेक्षकांनी जर जास्त गर्दी केली त्यांना विनंती करतो की जास्त घाई करू नका, जेवण सगळ्यांना मिळेल, कारण यानंतर एक ब्रेक होणार आहे. त्या ब्रेकमध्ये निश्चितच सगळ्यांना जेवणाची संधी मिळेल, भरपूर वेळ मिळेल. सामना आम्ही सुरू करणार नाही आहोत, फक्त हा सामना झाल्यानंतर एक ब्रेक असेल, सर्वांना जेवणाची संधी मिळेल, सर्वांनी जेवण घ्यायचं आहे, नंतर आम्ही स्पर्धेला सुरुवात करू. थँक्यू. नक्कीच, कारण की आपण प्रशासन पहिले 10 जानेवारीला उमेशचा वाढदिवस सुद्धा होता आणि अप्रतिम कामगिरी केली होती उमेशने वाढदिवसानिमित्त, आणि तो संघ सुद्धा आपण इथे उपस्थित झाले. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 32 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज विशाल म्हात्रे, म्हणजे जीजी स्पोर्ट वाकलन संघ सुद्धा उपस्थित होतोय. विनोद भोईर स्वागत आहे आपल्या या स्पर्धेत. त्यांच्या माध्यमातून एक नाईट स्पर्धा वाकलनच्या मैदानात 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी. अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेल खाडी संघाने दाखवली या स्पर्धेमध्ये. जर आपण या सामन्याचा विचार केला तर ज्या संघाने 18 धावा कुठल्या त्या संघाला पूर्णपणे दाबून ठेवले 32 धावांवरती. सर्व प्रेक्षकांना विनंती की पत्रावळे एकाच जागेवरती टाकायचे. आज आपण ते वाकलन संघाचे समर्थक सुद्धा खूप लोकसंख्या आहे, आपण खूप समर्थक आलेले तिथे, त्यांनी जेवून घ्यायचे. विशाल यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. रोहित तांडेलवर आता पूर्णपणे दबाव दिसतोय. ज्या प्रकारे प्रशांत तांडेलवरती दबाव होता पूर्णपणे आता रोहित तांडेलच्या दबाव आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 32 धावा. यातून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. या सामन्यानंतर ड्रॉ सुद्धा उडवला जाईल 4 संघांमध्ये. 3 संघ ऑलरेडी टॉप 4 मध्ये पोहोचलेत. जीजी स्पोर्ट वाकलन, वाडेकर आणि साई श्रद्धा खांबालपाडा 3 संघ ऑलरेडी आपण टॉप 4 मध्ये. यातून जिंकणारा एक संघ टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद होतोय. 3 चेंडू अप्रतिम टाकलेत गोलंदाज विशाल म्हात्रेने. आपण फक्त 32 धावा धावपलकर, 3 चेंडू निर्धार टाकले विशाल म्हात्रेने. कारण या सामन्याचा आपण विचार करतो, मी तर म्हणेन श्याम दातिलकरने कमबॅक केलं सर्वप्रथम. शेवटच्या 21 चेंडूंचा आपण विचार केला फक्त 14 धावा आल्यात. क्या बात आहे. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतो क्रिकेटमध्ये. 32 धावा धावपलकर, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या बेतोडा संघाने पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या होत्या, तो बेतोडे संघ पूर्णपणे व्याख्यावर होते. त्याचं कारण जेव्हापासून हेमंत म्हात्रे जवळ क्षेत्ररक्षण करतायत तेव्हापासून धावा येत नाही बेतोडा संघाडी. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होता पण तो चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पद्माकर भोईरच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय. चारने धावसंख्या वाढते, धावसंख्या 36. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खरी मजा येणार जेव्हा टॉप 4 चे 2 सेमीफायनलचे सामने होतील आणि फायनलचा सामना. अप्रतिम स्पर्धा आणि तेवढेच चांगले सामने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. 4 बलाढ्य संघ आपण बघणार टॉप 4 मध्ये. यावेळेस मात्र पद्माकर भोईर यांनी खेळून काढला चेंडू, बिग 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 षटकार 6 धावांसाठी. सर्वात सिनियर खेळाडू म्हणजे बेतोडे संघाचा पद्माकर भोईर
दाखवून देतोय की मी अजूनही चांगली फलंदाजी करू शकतो. एक चौकार आणि एक षटकाचे साहाय्याने धावसंख्यावरती धावसंख्या होते 42 धावा दापलकर. चला चेंडू जरा लवकर द्यायचे. धावसंख्या 42. आपण ते राकेश मात्रे प्रतिष्ठानकडनं पुन्हा एकदा सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना मोफत पाण्याची व्यवस्था केली. तसं जयेश रमेश पाटील यांचं इथे आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. डॉक्टर जयेश रमेश पाटील आपलंही स्वागत या स्पर्धेमध्ये. म्हणजे किती मोठी स्पर्धा आहे कारण डॉक्टर नगरसेवक सुद्धा आपण म्हणले नक्कीच निजे गावातील डॉक्टर आहेत म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. यावेळेस मात्र चेंडू जोरात लागतोय जरा बघायचंय. खूप जोरात लागले चेंडू. जयेश पाटील आपणही जायचे. डॉक्टर जयेश पाटील कारण चेंडू आपण इथे खूप जोराने लागला मी म्हणजे पद्माकर भोईर यांना. पूर्ण ब्रह्मांड समजलं जाते आणि संक्रांतीचा गोड दिवस अजून गोड कसा होईल या अनुषंगाने पावलं उचलली जातात. आणि या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ग्रामीणचे खेळाडू आहेत. आपण पाहतोय निलजे संघाचे सर्व ग्रामस्थ यांचा संपूर्ण 100% या स्पर्धेमध्ये सहभाग असतो. त्यामुळे स्पर्धा सातत्यानं लोकप्रचलित होते, बहुचर्चित होते. 365 स्पर्धेची आम्ही वाट पाहत असतो. ही स्पर्धा आपण पाहतात. या स्पर्धेमध्ये राकेश मात्रे प्रतिष्ठानमध्ये विनामूल्य पाण्याची सुविधा आपण पाहतो. GTCच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा संपूर्ण लाईव्ह दाखवली जाते. यावर्षी अजून इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळतात. 27 वर्षामध्ये स्पर्धा आम्ही कधी बाईक पाहिली नाही आहे मॅन ऑफ सिरीजसाठी आणि 48 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. आणि यावर्षी एक नवीन संकल्पना बाईकच्या मध्ये जी कमी होती या स्पर्धेमध्ये ती कमीसुद्धा पूर्ण केली. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण स्क्रीन पाहिल्या होत्या त्या स्क्रीन छोट्या होत्या. यावर्षी अजून त्यांचं भव्य दिव्य रूप सादर केलं आहे. म्हणजे एकंदरीत स्पर्धेत आपण उच्चांक पाहिला. सातत्यानं नवीन संकल्पना नवीन कल्पकता राखून ही स्पर्धा हाय स्टँडर्ड कशी होईल आणि उच्चांक कसा वाढेल स्पर्धेचा अतिशय चांगला मानस पाहायला मिळतो. मी खरोखरच मनापासून धन्यवाद देईन जानमान क्रीडा मंडळ निलजा संघाला ज्यांची 27 वर्षे परंपरा अबाधित ठेवली आणि मकर संक्रांतीचा दिवस अजून गोड कसा होता नुसतं पाडलं उचलले. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नितीन कालन. नक्कीच 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42 धावा झाल्यात बेतोड्या संघाच्या आणि 43 धावांचं लक्ष म्हणजे खाडी संघासमोर. आणि जातीने आपण पहिले दिनेश पाटील साहेब सुद्धा आता अजूनही आपण उद्या पद्माकर भोईर यांच्या सोबत आहेत. कारण की जबरदस्त व्यक्तिमत्व आहे तसे आमचे निजे गावचे दत्ता पाटील, बबन रसाळ. चला प्रेक्षकांनी मैदान देऊ नका. तसे आपण डॉक्टर जयेश पाटील सुद्धा स्वतः गेले होते निजे गावातील. नक्कीच निजे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जयेश पाटील सारखे व्यक्ती त्यांच्या गावात आहेत जे स्वतः एक डॉक्टर आहेत. तर जयेश पाटील नितीन एक मिनिट थांबवायची. हा सामना संपल्यानंतर इथे आम्ही ड्रॉ करणार आहोत. पहिला संघ असणार आहे वाडेगर संघ, शिदूचा संघ असणार आहे वाकलन, कांबालपाडा अत्यंत विजेता संघ. सामने कसे लागतील बघा. 1, 2, 3, 4 असे सामने आम्ही कंटिन्यू करणार. याची नोंद घ्या आपण. 4 संघ या सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतील. 3 संघ ऑलरेडी झालेत. JCC वाकलन ज्यानं आताच डायगर चषक उचलला, खाडीचा चषक सुद्धा उचलला. त्यानंतर खांबालपाडा संघ, वाडेगर संघ आणि जिंकणारा संघ.
नक्कीच जीजी स्पोर्ट वाकलन ज्याने काकडवलची सुद्धा स्पर्धा जिंकली मच्छिंद्र सर 1 लाखाची, त्यानंतर टायगर चषक, गावदेव क्रिकेट क्लब खाडीची 2 लाखाची स्पर्धा सुद्धा या संघाने जिंकले. अशा 17 स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या आहेत जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. मच्छिंद्र सर काय सांगाल या संघाविषयी? निश्चित सध्या खूप फॉर्ममध्ये संघ आणि लक फॅक्टर जास्त आहेत. मी टायगर सुद्धा इथे वक्तव्य केलं त्या संघाचे लक फॅक्टर खूप चांगले आहेत, कारण येणारे 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती आणि खूप मोठा संघ होता, तुर्बे संघ होता. तुर्बे संघाला पराभूत केलं आणि त्या स्पर्धेमध्ये टायगर चषक दुसऱ्यांदा बॅक टू बॅक उचललाय. एवढा मोठा संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच मच्छिंद्र सर तुम्ही बोलले बरोबर आहे. लक फॅक्टर मध्ये म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, परंतु केतन मात्रे नावाचा खेळाडू या संघामध्ये ज्याने 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज फक्त एका धावेचं षटक टाकलं होतं आणि तो टर्निंग पॉईंट षटक होतं त्या सामन्याचं. आणि नितीन त्या सामन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की घमंड क्रिकेटमध्ये किती केला होता तुर्बे संघानं, आणि क्रिकेटमध्ये घमंड चालत नाही लक्षात घ्या. आणि त्या तुर्बे संघाला पराभव स्वीकारावा लागला होता, कारण एक धाव होती, चेंडू बाउंड्रीला नव्हता तरी धाव घेतली नाही आणि त्याच फलंदाजानं 4 चेंडू बीट केले, 5 चेंडू तो बाद झाला आणि एक शेका षटकात फक्त एकच धाव आली. समीकर होतं 6 चेंडू 12 धावा आणि नंतर समीकर होतं 3 चेंडू 4 धावा. शेवटला समीकर राहिलं 1 चेंडू 3 धावा आणि सामना जिंकला वाकलन संघानं. अप्रतिम. नक्कीच आणि लगातार 2 वेळा टायगर चषक पटकावलं होतं म्हणजे जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. त्यामुळे बेतोडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा गेल्या. ज्या संघाने 18 धावा कुठल्या त्या पहिल्या षटकात, तो संघ मात्र फक्त 42 धावांमध्ये थांबतोय आणि 43 धावांचं लक्ष येतं म्हणजे गावदेव क्रिकेट संघ खाडी संघासमोर. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 43 धावांचं लक्ष आहे मच्छिंद्र सर. नितीन, मागच्या वर्षी या स्पर्धेत आपण पाहिलं की चॅम्पियन ठरला नवपाडा संघ स्पर्धेतनं बाहेर झालाय. मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाचा वडवली हा संघ बाद झालाय, तिसऱ्या क्रमांकाचा संघ पडले सुद्धा बाद झाला. मध्ये 4थ्या क्रमांकाचा वाडेकर संघ या स्पर्धेमध्ये अजूनही कायम आहे, हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेमध्ये. तर एकूण 48 संघ, एक नवीन संकल्पना ह्या वर्षी 48 गुणे 11 आपण पाहिले तर 528 करोडची भव्य स्पर्धा आपण पाहतात. जे प्रेक्षक युट्यूब चॅनल आम्हाला पाहतात तुमचे सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहतात ही स्पर्धा अप्रतिम स्पर्धा मकर संघ चषक 2017. आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत आज, कारण 5 दिवसा प्रवास संपलाय आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत आज स्पर्धेच्या. नितीन, नक्कीच आणि मच्छिंद्र सर आजच्या दिवसात एक आदर्श संघ म्हणून संघ निवडला जाईल, त्या संघाला सुद्धा एक ट्रॉफी दिला. म्हणजे मच्छिंद्र सर विचार केला तर या मैदानाचं नामकरण केलं ते म्हणजे वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. काय सांगाल या क्रीडांगणाबद्दल? अप्रतिम क्रीडांगण. निश्चित नितीन, मागच्या वर्षी या क्रीडांगणामध्ये आम्ही थोडंसं उचखाल आम्ही पाहिलं होतं, थोडेसे खडके सुद्धा पाहिले होते, मात्र ती उणीव यावर्षी भरण्यात आलेली आहे, कारण पावसाळी वातावरणामध्ये ही मातीची धूप होते आणि यावर्षी तेवढ्याच मेहनतीनं पुन्हा एकदा मैदान सज्ज केलं. अप्रतिम अप्रतिम. आणि मच्छिंद्र पाटील अजून एक मला नक्कीच प्रश्न विचार, कारण आपल्याकडे वेळ आहे तर आपण नक्कीच प्रश्न विचारणार, कारण की 3 स्पर्धा आतापर्यंत बघितल्या. 3 स्पर्धेमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना बाईक मिळाली, त्या स्पर्धेमध्ये रायगडचे सुद्धा संघ होते. काय सांगाल मच्छिंद्र पाटील, काय आमच्या ठाण्याच्या खेळाडूंच्या बद्दल काय सांगाल? निश्चित नितीन, प्रश्न फार कठीण आहे. पहिली गोष्ट, मी ठाणे रायगड असं कधी भेदभाव करत नाही आहेत, कारण मी माझ्या करिअरची सुरुवात ठाणे जिल्ह्यातनं केली, त्याच्यामुळे आम्ही असं कधीच फरक करत नाही. म्हणजे क्रिकेटचं आपण पाहिलं तर क्रिकेट खूप चांगला पाहायला मिळतोय, क्रिकेटचा क्लास हा खूप चांगला पाहायला मिळतोय. नक्कीच कारण की मच्छिंद्र सर नाईट स्पर्धा आली, सारांश पाटील चषक, ठाणा रायगड मधले संघ होते, तिथे आपण ठाण्यामधील खेळाडूला बाईक मिळाली. त्यानंतर स्पर्धा आली डायगरच्या मैदानात, त्या स्पर्धेत सुद्धा आपण नवी मुंबईचे संघ सुद्धा होते, तुर्बे संघ सुद्धा होते, त्या स्पर्धेत सुद्धा आपण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूला बाईक मिळाली. त्यानंतर सिद्धी करवले येथे एक स्पर्धा आली, तेथेही ठाणा आणि रायगडमधले संघ होते, परंतु ती बाईक आपण कमलेश पाटीलला मिळाली. ठाणे जिल्ह्यामधला हा संघ, कारण अप्रतिम कामगिरी. नक्कीच ठाणा रायगड असं आपण कधी भेदभाव करत नाही, पण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली ठाणे जिल्ह्यात. काय सांगाल तुम्ही? निश्चित निश्चित आपल्याला अधिकार सुद्धा नाही आहे की ठाणे जिल्ह्याच्या त्या भेदभाव करायचा, पण जर आपण एक तुम्हाला एक निश्चित उदाहरण देईन. ज्यावेळी आपल्या ह्या परिसरात खेळाडू पनवेल परिसरामध्ये तेव्हा हे खेळाडू तिथे हार मानतात. याचं कारण आहे, कारण जर रायगडच्या आपण खेळपट्ट्या पाहिल्या तर रायगडच्या खेळपट्ट्या दूर असतात, जवळजवळ 32 ते 34 पावलांच्या असतात, आणि ज्यावेळी आम्ही ह्या परिसरामध्ये येतो तेव्हा खेळपट्ट्या आम्हाला 27, 26 किंवा 28 पावलांच्या पाहायला मिळतात. त्यामुळे गतीमध्ये फरक पाहायला मिळतोय आणि हे कारण बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलं आहे आणि हा अनुभव आम्हाला खूप चांगला आला. नितीन, नक्कीच. तरी सुद्धा मच्छिंद्र पाटील सर काय सांगाल आमच्या या ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंबद्दल, कारण 3 बाईक आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना मिळाल्या आहेत. नितीन, क्रिकेटचा दर्जा खूप चांगला पाहायला मिळतोय, कारण सातत्यानं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कॉमेंट्री करत असतो. नवी मुंबई असेल, रायगड असेल, बदलापूर, अंबाला, भिवंडी अशा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही कॉमेंट्री करतो, शंका नाही आहे. मात्र जो दर्जा आपल्या परिसर खेळूचा पाहायला मिळतोय हे खूप चांगला पाहायला मिळतोय. तर सामना सुरू होतोय, प्रेक्षकांची थोडीशी आम्ही करवणूक करण्याचा प्रयत्न करतोय, आमच्यासोबत तुम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. येस, आमच्या व्यासपीठाकडं तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर जे आगमन गजानन पाटील साहेब काटे यांचा सत्कार करतील हरेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गजानन पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. आमचे मान्यवर काटे गावचे. गजानन पाटील साहेब काटे यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय
प्रेमनाथ पाटील साहेब यांचा सत्कार करतील केतन पाटील साहेब. प्रेमनाथ पाटील सुद्धा एक माझे खेळाडू आहेत कोळेगावचे, त्यांचा सत्कार करतात केतन पाटील. त्यानंतर जितू ज्युपिटर हॉस्पिटल, मी त्यांचा सत्कार करतील अजय पाटील. मंगेश पाटील यांना विनंती होतो की जितू साहेबांचा सत्कार करायचा आहे ज्युपिटर हॉस्पिटलचे. त्यानंतर अनंत पाटील बेतवडे यांचा सत्कार करतील अभिजित पाटील. अभिजित पाटील यांना विनंती होती की अनंत पाटील यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर संदीप भोईर साहेब साबे यांचा सत्कार करतील मंगेश पाटील यांना विनंती होतो की संदीप भोईर साबे यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दिलीप पाटील साहेब यांचा सत्कार करतील हरेश पाटील. हरेश पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातो दिलीप पाटील साहेब. त्यानंतर राहुल रमेश पाटील यांचाही सत्कार करतील हरेश पाटील. राहुल रमेश पाटील यांचा सत्कार करतील हरेश पाटील. म्हात्रे कोळेगाव केतन पाटील यांना विनंती होतो की स्वप्नील म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. सदाशिव बामा पाटील यांना विनंती होतो की बेतवडे सदाशिव बामा पाटील व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. तसेच नामदेव बेडेकर आगासन यांना विनंती होती आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. श्रीधर बेडेकर आगासन यांना विनंती होती आपण व्यासपीठावरून यायचे ते. तर आपण वळूया मैदानाकडे. 42 धावा केले, 43 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष ऐकूया आमचे सहकारी समालोचक डोंबिवलीचा बुलंद आवाज प्रसाद परब सर यांना. थँक्यू नितीन, थँक्यू मच्छिंद्र. वळिया एक माफक लक्ष डोळ्यासमोर घेऊन मात्र संघ उतरला म्हणजेच गावदेवी क्रिकेट क्लब कारडी सामना जिंकण्याचे म्हणजे 43 धावांचा 43 टू विन. आघाडीला येते दोन श्रमीचे फलंदाज. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहतात फलंदाज येतो रवी, नॉन स्ट्रायकिंगला ते विशाल आणि षटक घेऊन पहिलं गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन लँड होतोय. पहिल्या चेंडूवर अप्रतिम दर्जेदार षटकार. DJ Sandy in the mix. वाडेकर संघाचे संघनायक आणि जीजी स्पोर्ट्स वाकळ संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर शाहीसुद्धा क्रिकेट संघ खंबारपाडा तिन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून थांबायचं आहे, व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण तिन्ही संघाच्या या खेळाडूंना मी विनंती करतो संघनायकांना की आपण व्यासपीठावरून थांबायचं आहे, कारण लगेचच आम्ही या संपल्यानंतर लगेचच ड्रॉ ओपन केला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर पहिल्या चेंडूवर एक निश्चितच एक मोठा फटका, फलंदाज रवीच्या बॅटमनला षटकार वसूल करतो आणि खातं उघडते 6 धावेने. राऊंड विकेट येत आहेत. हा चेंडू फ्लिकच्या माध्यमातून अप्रतिम फटका, अप्रतिम फुटवर ग्लान्सच्या माध्यमातून फ्लिकच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय आणि हा चौकार. तर नागावचे मोतीराम पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर मनोज म्हात्रे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा याच्या ऑन साईडला खेळता. चेंडू डीप मध्ये मिड विकेट झोन, अप्रतिम फुटवर्क, सुंदर फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्याचबरोबर व्यासपीठावर विनंती करतो नामदेव स्मृती चषक स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोज म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर प्रवीण म्हात्रे, आपण जर सुद्धा आला असाल तर प्लीज व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. येणाऱ्या काळात अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहू शकाल यांच्या माध्यमातून, कारण यावर्षी सुद्धा खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट, चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. हा चेंडू पाठलाग केला शेवटच्या टप्प्यामध्ये, चेंडू मात्र मागे निघून जातोय. तर त्याचबरोबर व्यासपीठावर शंभू म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचा विनंती करतो की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. राऊंड विकेट, चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू जबरदस्त टेक ऑफ घेतोय, उसळी घेतोय फलंदाज पूर्णपणे चारोखान्याची. चेंडू मात्र फुटवर दाखवता येत नाही फलंदाज रवीला आणि त्या मुवमेंटला तुम्ही पाहतात मात्र दोन्ही चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकतात, निर्धाव टाकतात आणि षटका वांगी तुम्ही पाहता धावसंख्या पाहतात आतापर्यंत या षटकामध्ये म्हणजे 16 धावा धावफलकावर, 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत वसूल केलाय. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता, ऑप्शन थोडासा बाहेर पिचिंग करतात, व्हेरी गुड डिलिव्हरी. 3 चेंडू शेवटचे मात्र खूप सुंदर इथे मात्र हाताळतात आणि चांगली गोंधळी आपल्या संघासाठी करतायत.
ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की डोंबिवलीमध्ये ओवरऑल क्रिकेटमध्ये निश्चितच रतनबुवा स्पर्धेसारख्या स्पर्धे मात्र जे नाव कमवलं आहे, ज्या शिखर गाठलं आहे त्या शिखरावर सुद्धा अजून एक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, पण ती मात्र अंडरआर्म आहे. अंडरआर्म सर्कलच्या माध्यमातून मी पाहू शकाल नामदेव स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धा यावर्षी मात्र गेल्या वर्षी जे कमिट केलं होतं, जी मात्र वचन दिलं होतं गेल्या वर्षी आयोजकांनी, मात्र पुढच्या वर्षी आम्ही निश्चितच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजला बाईक ठेवू, मालिकावीरला बाईक ठेवू आणि ती मात्र त्यांनी वचन पाळलं, आपली कमिटमेंट पूर्ण केली आणि यंदा मी पाहिलं ही स्पर्धा मात्र अप्रमेयरित्या पार पडली होती कोपरच्या मैदानावर आणि स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा बाईक तुम्हाला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे आयोजक आमच्या साईट व्यासपीठावर मी पाहतात मनोज म्हात्रे साहेब, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओळ्या मैदानाकडे दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज तानाजी. हा चेंडू खूप सुंदर फटका ऑफ ड्राईव्ह, 2 खेळाच्या मधला चेंडू मला एक्झिक्यूट केलाय, 2 खेळाच्या मधून चेंडू जवळजवळ फरार होत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवत आहेत आणि जोपर्यंत तिथे चेंडू कव्हर दिली एकदा वेगाने मात्र फलंदाज 3 धावा पूर्ण करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये झोकून दिलं स्वतःला. 2 खेळाच्या मधून चेंडू एक्झिक्यूट केला होता मात्र फलंदाज विशालने आणि तब्बल 3 धावा या चेंडूवर वसूल करतोय विशाल आणि संघाच्या धावसंख्येला वेगाने सरकवतोय, म्हणजेच 19 या धावसंख्येवर. धावसंख्या 19, 43 टू विन हे टार्गेट चेस करायचं म्हणजेच खार्डी संघाला. ओव्हर द विकेट तानाजी. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही, मागे जाते चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण रोहित, गुड फिल्डिंग. 4 चेंडू आत्तापर्यंत मात्र रवीला निर्धाव टाकलेत गोलंदाजांनी. मागच्या षटकातले 3 चेंडू, या षटकातला पहिला चेंडू तानाजीचा निर्धाव जातो म्हणजेच रवीसाठी. शॉर्ट पिच आहे, हॉक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जबरदस्त टेक ऑफ घेतोय, बाउन्स होतोय कारण या खेळपट्टीची ओळख म्हणजेच भीमा काळन, अप्रतिम खेळपट्टी मात्र भीमाने मात्र तयार केली आहे. लॉट्स ऑफ थँक्स. बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज रवीला. मागच्या षटकातले 3 चेंडू तानाजीने म्हटले, 2 चेंडू मात्र तिथे डॉट टाकलेत, निर्धाव टाकले. क्षेत्ररक्षणात बदल आणतात, डिबॅक्सच्या कवला एखाद्या सरकवत आहेत अजयला. धावसंख्या काय 19 धावा धावफलकावर. शफल झालेत, पुन्हा ते चेंडू मात्र निश्चित म्हणेन की मात्र प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही, मात्र पंचांचा इशारा लेग बाईज, पण मात्र फलंदाज मात्र खात्यामध्ये मात्र ही धाव जाणार नाही, संघाच्या खात्यामध्ये ही धाव जाणार आहे. धावसंख्या धावफलकावर 20. स्ट्रगल करावं लागतंय खार्डी संघाला मात्र धावसंख्या जमवण्यासाठी, कारण जर विचार केला तर मध्ये फलंदाजी करत असताना बेतवडे संघाने तब्बल 18 धावा पहिल्या षटकात कुठल्या होता, पण मात्र धावांचा ओघ मात्र त्या बाकी षटकामध्ये कमी झाला आणि ते चित्र तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते जेव्हा फलंदाजी मात्र केली जाते खार्डी संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकात खूप चांगली धावसंख्या नोंदवली होती, एका षटकाकडे तुम्ही पाहिलं धावा त्याबद्दल धावफलकावर 14, पण आता मात्र स्ट्रगल करतायत फलंदाज धावसंख्येसाठी. तानाजी विशालसाठी चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, बॅटचा फेस ओपन केलाय, बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये चेंडू सीमारेच्या बाहेर फरार, अप्रतिम चौकार. बघा आयोजकांनी जी व्यवस्था केली आहे भोजनातीचा, निश्चितच त्याचा गैरवापर करू नका. जेवण झाल्यानंतर ज्या पत्रावळी आहेत त्या मात्र योग्य दिशेने मात्र फेकायच्या आहेत, योग्य दिशेला टाकायच्या आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म, निश्चितच मात्र कौतुक आहे आमच्या आयोजकांचं. जनरल क्रिकेट संघ, निळजन त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थांना त्यांनी मात्र या मात्र सत्रामध्ये तुम्ही पाहतात यावर्षी दरवर्षी हे चित्र असतं, पण आता मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांना जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. ओव्हर द विकेट आहे, चेंडू हवेमध्ये, खूप सुंदर चेंडू होता. थँक्यू. आज आमच्या डीजेला सुद्धा मात्र वाजवायची संधी खूप कमी मिळणार आहे, कारण अप्रतिम व्यवस्था. निश्चित मच्छिंद्र म्हणेन की मात्र खेळाडूंना हे मात्र अन्न हे पूर्ण ब्रह्म तुम्हाला पाहायला मिळतं की जेवणाची सोयसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. यावर्षी आम्ही अजून एक चित्र असं पाहिलं की म्हणजे सोनारपाडाच्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा जेवणाची व्यवस्था मात्र त्यांच्या आयोजकांनी केली होती, ग्रामस्थांनी केली होती. आणि यावर्षी तुम्ही पाहतात ही स्पर्धा ॲक्च्युली मोठी स्पर्धा आहे ॲक्च्युली, कारण तुम्ही पाहतात कालावधी या स्पर्धेचा 6 दिवसांचा आहे आणि 6 दिवसांच्या कालावधी शेवटच्या दिवशी मात्र सर्व आमच्या प्रेक्षकांना, आमच्या सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर आमच्या व्हॉलंटियर्सना सुद्धा मात्र मोफत जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजकांनी या स्पर्धेच्या ग्रामस्थांनी केली आहे. खरंच आभारी आहे म्हणजे सीताराम पाटील, मोहन पाटील, मल्हार पाटील,
पंडित पाटील, सुनील म्हात्रे, रोहिदास पाटील, बबन रस्ता, लॉट्स ऑफ थँक्स. कारण हे सर्व आचार्य आहेत आणि यांच्या मात्र हातातनं एक जबरदस्त मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते. या सर्वांच्या हातातली ही मेजवानी हातात मात्र चव तुम्हाला चाखायला मिळते, कारण हे सगळे आमचे आचार्य आहेत, आमचे शेफ आहेत आणि यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात अप्रतिम जेवणाची व्यवस्था मात्र इथे मात्र करण्यात आलेली आहे. लाईट थँक्यू व्हेरी मच. तर एक 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांची धावसंख्या तुम्ही पाहतात धावफलक 24, 43 टू विन. हे मात्र टार्गेट सेट करायचं आहे, चेस करायचं आहे. आतापर्यंत धावा आलेत त्या धावफलकावर 24 धावा. अजूनही मैदानावर 19 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे ते 18. षटक घेऊन सज्ज होतो गोलंदाज अजय आणि फलंदाजीला स्टार्टिंग एंडला रवी. पहिला चेंडू अजयचा, बाउन्सर होता, हुक केला चेंडूला, मागे जाते चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये आणि जोपर्यंत ते चेंडू तानाचे येऊन कव्हर करते मात्र क्षेत्ररक्षक येते मात्र येत आहेत. एकच धाव मिळते. सोपान सोपान जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर केला तोपर्यंत एक सिंगल याच 2 चेंडू मात्र 2 धावा अंकित करतात या चेंडूवर आणि धावसंख्येत 2 सरकते पुढे म्हणजे 26 या धावसंख्येवर. अजय चेंडू हवेमध्ये पुन्हा त्या हुक करण्याचा प्रयत्न, कोणच खेळू जवळपास नाही. चेंडू मात्र लँड होते रोमॅन्स लँडमध्ये आणि तोपर्यंत सुद्धा आपण पुन्हा एकदा रवी मात्र वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न मात्र केलाच होता पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये, चेंडू प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये बॅटवर आणि तोपर्यंत फलंदाज मात्र वेगाने 2 धावा पूर्ण होतात. प्रत्येक वेळेमध्ये चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक होत आहे. 2 मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि त्या मात्र त्या मुवमेंटला फलंदाज वेगाने 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या जाऊन स्थिरावते म्हणजे 28 या धावसंख्येवर. सामन्याचं 3रं षटक इथे मात्र मार्गस्थ असताना वैयक्तिक 20 धावसंख्येचं योगदान रवीचं मैदानात. चेंडू जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन लँड होतोय. षटकार. हॅलो थँक्यू डीजे. तर याच दरम्यान शंकर शांताराम साहेब यांचे इथे आगमन झालंय. शंकर शांताराम पालकर सोनापाड यांचे शुभागमन झालंय. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपान व्हा. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. प्रसाद वाडेकर संघाचे संघ जर आपण आला असेल तर ताबडतोब आमच्या व्यासपीठाजवळ यायचं आहे, कारण दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. विक्रम आणि त्याचबरोबर विनोद. जी स्पोर्ट्स वाकळण वर्गाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात विनोद आणि साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडा यांच्या माध्यमातून विक्रम शेलार यांच्यावर मात्र जबाबदारी आहे. धावसंख्या झाली धावफलक मला सांगतात नितेश 34 ऑन द बोर्ड. स्टील 9 टू विन. हा चेंडू हॉबीमध्ये आता मात्र चेंडू कनेक्ट करता क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली पाहिजे झेल होता. गुड कॅच. फलंदाज मात्र बाद. तर काही क्षणामध्ये सर्वांचे लाडके नेतृत्व आपले विनोददादा पाटील यांचे इथे आगमन होणार आहे आणि काशीनाथदादा पाटील यांचं सुद्धा आगमन होईल. ज्याच्या माध्यमातून आपण खूप मोठी स्पर्धा अपकमिंग टुर्नामेंट 21 ते 29 जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ज्या स्पर्धेला असतं ती स्पर्धेला सुरुवात होईल. प्रसिद्ध सामन्याचा आपण विचार केला तर सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीनं टार्गेट सेट केला हा फार कमी आहे आणि प्लस पण म्हणजे फलंदाज अनपीट झाला आहे, पद्माकर नाही, त्याची 2 षटकां आहेत. त्यामुळे खाडी संघाला सामना जिंकण्याची फार मोठी संधी असल्यामुळे संघर्ष अजूनही पाहायला मिळतोय. प्रसाद धावसंख्या झाली धावफलक म्हणजे 34 धावा 34. 43 धावसंख्येचा पाठला करत आतापर्यंत 34 धाव धावफलक आले. अजूनही मैदानावर 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजय चेंडूला हुक केला, प्रदीप फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू सूरजच्या बॅटमनना षटकार. The mix. जबरदस्त फटका. सामना लवकर फिनिश करण्याची घाई मात्र मैदानात सूरजला आहे. चेंडू पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये तानाजी चेंडू येत आहेत आणि तोपर्यंत वेगाने सूरज 2 धावा पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 2 ने सरकवतोय. धावफलकात म्हणजेच 42. स्टील 1 टू विन. फक्त एकाच धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर फक्त एका धावेची गरज आहे. ड्रीम ब्रेक आम्ही इथे घेत आहोत, कारण याच्यानंतर एक मोठा ब्रेक आम्ही घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांनी, कारण इथे मात्र जेवणाची व्यवस्था मात्र करण्यात आली आहे. ते मात्र निश्चितच सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, जेवणाचा मात्र निश्चित स्वाद घ्यायचा आहे. तर संघनायक तिन्ही उपस्थित आहेत. पाहायचं तुम्ही पाहतात एका बाजूने विजय, त्यानंतर निलेश
येत्या एकावन्न तुम्ही पाहतात विनोद आहेत, नंतर तुम्ही पाहतात विक्रम. तर बराच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मात्र धाव उभी आहे. मग त्या मुवमेंटमध्ये फलंदाज मात्र बाद होत आहेत. हेमंत बॅक टू द पवेलियन. आई माझी कालिका माता बसली कालवर गावाला. आई माझी कालिका माता बसली कालवर गावाला. रात्री बाराला हाक मारी सागर बनवाला. रात्री बाराला हाक मारी किरण बनवाला. रात्री बाराला हाक मारी सागर बनवाला. रात्री बाराला हाक मारी किरण बनवाला. फक्त एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तानाजी अप्रतिम फटका, जबरदस्त डॅमिंग, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार. सामना मात्र फिनिश आणि थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश. म्हणजेच गावदी क्रिकेट क्लब खार्डी संघाचं अभिनंदन. थँक्यू. वळी आपण व्यासपीठावर विनंती करतो मी अजय पाटील यांना. अजय पाटील आपण पुढे यायचं आणि आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर श्रीधर बेर्डेकर यांना आपण सन्मानित करायचं आहे. अजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीधर बेर्डेकर यांना आपण सन्मानित करायचं व्यासपीठावर. तर वळी आपण मी विनंती करतो केतन पाटील यांना. केतन पाटील आपण या व्यासपीठावर आणि आपल्या शुभ हस्ते आपण मोतीराम पाटील नागाव यांना आपण सन्मानित करायचं आहे. नागावचे मोतीराम पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे व्यासपीठावर. त्यानंतर वळी आपण अजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर नामदेव स्मृती क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोज म्हात्रे यांना पण सन्मानित करायचं आहे. नामदेव स्मृती चषक अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोज म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. तर प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानात जातात हरकत नाही, मात्र विकेटवरती चालू नका. आपण विनंती तुम्हाला आयोजकांच्या वतीनं, जेवढे प्रेक्षक मैदानात जातात हरकत नाही, जा आपण, मात्र विकेटवरती मी चालू विनंती नका. करतो हरीश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे मनोज म्हात्रे यांना. लॉट्स ऑफ थँक्स, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला, कारण क्रिकेटवरचं निश्चिम प्रिंट त्यांना इथे मात्र खेचून आणलंय. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, त्यांच्या मात्र खिशांना नेहमीच पैशांची उडाला होत असते. मी विनंती करतो व्यासपीठावर हरीश पाटील यांना की आपण शंभू म्हात्रे यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. शंभू म्हात्रे यांना सन्मानित करतील हरीश पाटील. थँक्यू, आपण अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर वळी आपण व्यासपीठावर मी विनंती करतो एकनाथ पाटील यांना की आपण आपल्या हस्ते निळजेचे रणजित पाटील यांना पण सन्मानित करायचं आहे. तर केतन पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर नागावचे मोतीराम पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर व्यासपीठावर विनंती करतो दत्ता पाटील यांना की आपण आपल्या हस्ते शंकर शांताराम पालकरी सोनारपाडा यांना पण सन्मानित करायचं आहे. विनंती करतो व्यासपीठावर गजानन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे.
मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले ते म्हणजेच स्वर्गीय लीलाबाई धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ धर्माशेठ बाळू पाटील यांच्याकडून. पण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहेत म्हणजे निश्चितच एक षटक हाताळलं, 3 धावा दिल्या आणि तब्बल 3 गडी बाद केले. पॉवर प्लेचं अप्रतिम षटक ज्याने मात्र हाताळलं संघाचा एक यशस्वी गोलंदाज, अनुभवी गोलंदाज श्याम दातीलकर, मॅन ऑफ द मॅच. गजानन पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हे मानधन देत आहोत कारण आमचं खूपच जबरदस्त नेतृत्व, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगलं